रोज रोज एकच प्रकारची भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही मसाला भेंडी नक्की ट्राय करा. करायला अतिशय सोपी आहे. भेंडी चिवट होऊ नये म्हणून यासाठी आपण एक वेगळी पद्धत वापरली आहे. ती पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही मसाला भेंडीची रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसला डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. चवीला तर अतिशय भन्नाट आहे आणि खूप जास्त काही साहित्य सुद्धा याला लागत नाही. तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय मसाला भेंडी. शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. अशाच छान रेसिपीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मसाला भेंडी करण्यासाठी मी या ठिकाणी साधारण 200 ग्रॅम भेंडी घेतली आहे. आता मसाला भेंडी करत असताना भेंडी आपल्याला छान अशी कोवळी आणि छोटी बघून घ्यायची आहे. निबर भेंडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची नाही. खूप अशी जाडसुद्धा भेंडी आपल्याला घ्यायची नाही. ती खाताना अशी व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची कोवळी भेंडी आपल्याला मसाला भेंडी करण्यासाठी घ्यायची आहे. तर आता ही भेंडी मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घेतलेली आहे. हिचे अशा पद्धतीने काप तयार करून घ्यायचे. भेंडी अशा पद्धतीने कापली तर ती पटकन मऊ पडते. तर सर्व भेंड्या आपण अशाच पद्धतीने कापून घेऊ. जर भेंडी खूप जास्त लांब असेल तर तिचे असे मधून भाग करून सुद्धा तुम्ही छोटी करू शकता. अशी कापल्यामुळे भेंडी ही पटकन शिजते आणि जरा तिचा चिवटपणा असतो तो सुद्धा लवकर कमी होतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने बारीक काप तयार करून घेत आहे. तर अशाच प्रकारे सर्व भेंडी आपल्याला छान अशी बारीक कापून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी मी सर्व भेंडी चांगली बारीक कापून घेतलेली आहे. आता आपल्याला मसाला भेंडी करण्यासाठी काही साहित्य लागणार आहे. तर या ठिकाणी मी मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. छान असे बारीक कापून घ्यायचे आहे सर्व साहित्य. त्यानंतर चांगला लालसर टमाटासुद्धा अर्धा बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर 7 ते 8 आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची. नंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अर्धा कप लागणार आहे जाडसर शेंगदाण्याचा कूट. तर तो सुद्धा मी अशा पद्धतीने जाडसर ओबडधोबड करून घेतलेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. त्यावर सर्वात आधी आपण 2 चमचे तेल घालूया. आपलं तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला भेंडी घालायची. भेंडी घातली की चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं. मीठ आपल्याला फक्त भेंडीपुरताच घालायचं आहे. तर मी या ठिकाणी साधारण पाव चमचा मीठ घालत आहे. मीठ घालून भेंडी आपल्याला या तेला मिठामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. आता आपण भेंडी तेला मिठामध्ये चांगली परतल्यामुळे भेंडी ही चिवट होत नाही. अशी खाताना सुद्धा अशी चिवट लागत नाही. त्यामुळे ही एक पद्धत नक्की तुम्ही वापरून बघा. ही पद्धत तुम्हाला आजवर कोणीही सांगितली नसेल. ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. जोपर्यंत ही भेंडी चांगली अशी मऊ पडत नाही तोपर्यंत ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये चांगली परतवत राहायची आहे. तर मी याच्यावर झाकण ठेवून साधारण 5 मिनिट असेच मंद गॅसवर ठेवणार आहे. तर 5 मिनिटानंतर बघा भेंडी छान अशी मऊ पडलेली आहे. आता आपण झाकण न ठेवता साधारण अर्धा मिनिट ही भेंडी चांगली परतवून घेऊया. म्हणजे भेंडीमधला जो चिवटपणा असतो तो निघून जातो. तर तुम्ही बघू शकता अर्ध्या मिनिटानंतर भेंडी पण चांगली परतून गेलेली आहे. त्याच्यातला संपूर्ण चिवटपणा जो असतो तो भेंडीतला संपूर्ण निघून गेलेला आहे. आता आपण ही भेंडी एका प्लेटीमधून काढून घेऊया. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण साधारण 3 चमचे तेल घेऊया. तेलाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. आता तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचा कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा चांगला तडतडला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे. आता मंद गॅसवर आपल्याला हा कांदा छान असा सोनेरी होईपर्यंत किंवा हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला नाही तर आपल्या भेंडीला पुन्हा चिवटपणा येतो. त्यामुळे कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत किंवा हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता त्यानंतर मी या ठिकाणी कांदा आपला छान असा परतला गेलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण आणि टोमॅटो घालूया. तो सुद्धा आपल्याला या कांद्यासोबत चांगले परतवून घ्यायचा आहे. जोपर्यंत टोमॅटो चांगला मऊ पडत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य परतवून घ्यायचे आहे. तर हे बघा कांदा टोमॅटो छान असा मऊ पडलेला आहे. टोमॅटो सुद्धा छान असा मऊ झालेला आहे. आता आपण हे सर्व साहित्य परतवून घेतले. आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत. तर त्यासाठी मी या ठिकाणी 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. पाव चमचा हळद घ्यायची. 1 चमचा आपल्याला मॅगी मसाला घ्यायचा आणि आपल्याला फक्त मसाल्यापुरताच मीठ घ्यायचे आहे. तर साधारण मी पाव चमचा मीठ घेतले. हे सर्व साहित्य आपल्याला या कांदा टोमॅटोमध्ये घालायचे आणि चांगले परतवून घ्यायचे आहे. तर या मसाल्यांना चांगले तेल सुटले. आता यामध्ये आपण जी तेला मिठामध्ये परतवून घेतलेली भेंडी होती ती आपल्याला यामध्ये घालायची.
या मसाल्यांमध्ये ही भेंडी चांगली परतवून घ्यायची आहे। लक्षात घ्या, भेंडी परतवत असताना आपल्याला हलक्या हाताने भेंडी परतवायची आहे, खूप जास्त दाबून किंवा असं जोर लावून आपल्याला भेंडी परतवायची नाही। तर भेंडी मी या मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घेतली, परतवून घेतली। त्यानंतर आपण यामध्ये जाडसर तयार केलेला कूट घालायचा। तो कूट सुद्धा आपल्याला या भेंडीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता लक्षात घ्या, भेंडी परतवत असताना गॅस मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोठा करायचा नाही। मंद गॅसवरच आपल्याला ही भेंडी छान परतवून घ्यायची आहे, नाहीतर ती करपायला लागते। करपली की त्याचा असा करपल्यासारखा वास येतो, त्यामुळे भेंडी मंद गॅसवरच परतून घ्या। आता ही भेंडी आपण चांगली परतली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। छान असे तेल सुद्धा सुटले, रंग सुद्धा याला छान असा आलेला आहे। आता मात्र गॅस बंद करायचा आणि आपली तयार झाली ही मसाला भेंडी। तुम्ही ही भेंडी मुलांना डब्यासाठी सुद्धा किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी सुद्धा देऊ शकता। चवीला अतिशय भन्नाट आहे। किंवा तुम्ही एकाच प्रकारची भेंडी खाऊन कंटाळला असाल तर अशा पद्धतीची मसाला भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तर ही झटपट भेंडी तुम्ही करू शकता। या भेंडीला खूप जास्त काही साहित्य लागत नाही, जे आपलं घरातलं अवेलेबल साहित्य असतं त्यातूनच ही भेंडी तयार होते। तर अशा प्रकारे आज आपण मराठी स्वयंपाकमध्ये मसाले भेंडी कशी करायची ते बघितले। तुम्हाला ही भेंडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।